गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमख्यादिलक्ष्यम् एकं नित्यं द्वयमचलं सर्वं साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। अवधूत चिंतन गुरुदेव दत्त। परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांची अमृतवाणी। भक्ती मार्ग। गुरुदेव म्हणाले, तुम्ही सर्वसामान्य भक्त आहात, तुमच्यासाठी भक्ती मार्ग श्रेष्ठ आहे। भक्ती मार्ग व ज्ञान मार्ग या दोन्ही मार्गांनी देवांची प्राप्ती होऊ शकते। तुमच्यासाठी ज्ञान मार्ग अवघड आहे, कारण त्यात तर्क वितर्क फार असतात। भक्ती मार्ग हा आचरण्यास सर्वात सोपा मार्ग आहे। ज्ञान असलेली माणसे पुढे पुढे विवेकी होत जातात, तशीच भक्तीने ओथंबलेली माणसे देखील विवेकी होतात। ज्यांच्या अंतःकरणात भक्ती असेल मग ते अडाणी किंवा अज्ञानी असतील तरी देवांना असे भक्त स्वीकारणे सोपे पडते। मात्र ज्ञानमार्गातील अहंकारी किंवा जास्त शहाणी माणसे स्वीकारण्यास देवांना त्रास होतो। भक्ती मार्ग अवलंबताना शरीर व मन स्थिर करणे आवश्यक आहे। शरीराचा स्वभाव असा आहे की जसे ते स्थिर करण्याचा प्रयत्न करावा तसे ते जास्त अस्थिर होते। मनाचेही असेच आहे, एकाग्र करण्याच्या प्रयत्नात ते जास्त चंचल बनते। रात्री झोपताना विचार करावा की आज दिवसभरात किती वेळा देवाची आठवण काढली। देवाची आठवण काढल्याने जीवनातील अडचणी कमी होतात, त्रास व दुःख सहन करण्याची शक्ती लाभते, मन आनंदी राहून चांगले विचार करू लागते। भक्ती करण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यापैकी नामस्मरण हा सोपा मार्ग आहे। जे विभक्त आहेत त्यांच्या अंतःकरणात देवाची आठवण नसते, परंतु जे भक्त आहेत त्यांच्या अंतःकरणात देवांचे नेहमी स्मरण असते। नामस्मरण भक्ती सर्वांना करता येते, त्याने अवश्य फायदा होतो। नामस्मरणाने जी शक्ती निर्माण होते ती सर्व संकटे दूर करण्यास समर्थ असते। मात्र तुम्ही किती अंतःकरणपूर्वक स्मरण करता यावर सर्व अवलंबून असते। सामान्य माणसांना ध्यानधारणा अष्टांग योग साधना करणे अवघड आहे। नामस्मरण सर्वजण करू शकतात, त्याला जागेचे वेळेचे जातीचे कसलेही बंधन नाही। चालताना बोलताना काम करताना जेवण घेताना सतत नामस्मरण केले तरी चालते। सकाळी एकदा एक माळ फिरवून देवाचे स्मरण केले की दुसऱ्या दिवशी सकाळीच नाम घ्यायचे असे मात्र चालणार नाही। दिवसभरात अनेक वेळा नामस्मरण केले पाहिजे। केवळ संकटाच्या वेळी देवाची धावा करणे योग्य नाही। अशा ऐनवेळी मारलेल्या हाकेला देव फारशी मदत करीत नाही, नंतर आपण देवाला दोष देतो ते चुकीचे आहे। एवढे बोलून गुरुदेवांनी आपल्या वाणीला तात्पुरता विराम दिला। दुसरा, गुरुचरित्र। स्वामी नरसिंह सरस्वतींचे शिष्य व त्यांचे शिष्य यांची नामधारकांची जेव्हा भेट झाली तेव्हा नामधारक गुरुभक्तीला उत्सुक झालेला होता। आपले गुरु कोण आहेत त्यांची भेट व्हावी या दृष्टीने त्यांनी सिद्धाला विचारले। सिद्धांनी त्याला सांगितले की सर्वांचे गुरु श्री श्रीपाद वल्लभ हे आहेत, त्यांचे चरित्र म्हणजेच गुरुचरित्र। त्यांनी नामधारकाला गुरुचरित्र सांगितले। या ग्रंथात गुरुसेवा करावी हे सांगितलेले आहे। गुरुचरित्र ही शुद्ध वाणी आहे, त्यातील शब्दांचा उच्चार कसा करावा हे गुरूंकडून समजावून घेणे आवश्यक आहे। गाणगापूर क्षेत्र किती मोठे आहे व ही भूमी शुद्ध भूमी आहे हे प्रत्यक्ष भगवान श्री गुरूंनी गुरुचरित्रामध्ये सांगितलेले आहे। श्री गुरुचरित्र हा ग्रंथ प्राकृत मध्ये जरी असला तरी तो इतका शुद्ध रूप मंत्र आहे की त्याच्या अध्ययनाने चिंतनाने मननाने आपल्या जीवनातील अन्य संकटे चिंता ही गुरुकृपेने दूर होतात। आपले जे मुख्य गुरु आहेत
ते शिवस्वरूपच आहे असे गुरुचरित्रात अनेक वेळा सांगितलेले आहे. गुरुचरित्र वाचल्याने मनाची मानवी देहात फरक पडतो. देहाला त्यात असलेल्या ईश्वरी शक्तीची जाणीव होऊ लागते. म्हणून शरीराला अध्यात्म म्हणतात. त्याचे उच्चारण जरी नुसते ऐकले तरी मनाला शांती मिळते. वृत्तांत रूपी आम्ही दिसतो, भक्ता घरी आम्ही वसतो असे श्रीगुरूंनी गुरुचरित्रात सांगितले आहे. हा ग्रंथ वेदा समान आहे तेव्हा योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे. याला शुचिर्भूतता व इतर नियम पालनाची गरज आहे. गुरुचरित्र नुसते वाचले तरी तुम्हाला अनुभूती येईल. पुन्हा पुन्हा वाचताना त्यातून नवीन अनुभूती येते. मनाला अतिशय आनंद मिळतो. याचा अर्थ तो साक्षात मूर्ती आहे म्हणूनच होऊ शकते. वास्तविक कालच वाचलेला ग्रंथ आज वाचायची इच्छा होत नाही, परंतु गुरुचरित्राच्या बाबतीत असे होत नाही. पुन्हा पुन्हा तो वाचावा वाटतो व आपला आनंद व श्रद्धा द्विगुणित होता. तेव्हा अशा या अलौकिक मूर्तीच्या निजानंदी निमग्नपैकी अशा या अवस्थेमध्ये सर्व लोकांनी त्यांचे ध्यान चिंतन केले पाहिजे. पावित्र्य व क्षमता नसेल तर केवळ अवतरणिका वाचावी. गुरुचरित्रामध्ये अनेक अध्यायांमध्ये भक्ताला श्री गुरूंनी शिवस्वरूपात दर्शन केले आहे. त्यांची उपासना स्मरण केल्याने गुरुप्रसादाची प्राप्ती होईल. एवढे बोलून गुरुदेवांनी आपल्या वाणीला विराम दिला. उपासना कर्तव्य बुद्धीने. आजकालचे मानवी जीवन अतिशय गुंतागुंतीचे झाले आहे. व्यक्तीवर केव्हाही कोणतेही संकट येतात व या संकटातून मार्ग काढावा लागतो. रस्त्याने जाणारा वाहन बिघडले तर तो दुरुस्त करून किंवा ढकलून कसेही करून घरी आणतो. रस्त्यावर सोडून देत नाही. त्याचप्रमाणे जीवनात संकटे आली तर व्यक्तीने जीवन सोडू नये, जीवनाचा त्याग करू नये. संकटावर मात करावयास शिकणे आवश्यक आहे. तुम्ही आमच्या सानिध्यात आल्यावर ते तुम्हाला शिकावयास मिळेल. नित्य उपासनेने आपली शक्ती वाढते. ही शक्ती जाणती व सदैव जिवंत असते. तुम्ही आपली उपासना कर्तव्य बुद्धीने करीत जा व प्रार्थना करीत जा की ईश्वरा मला काय पाहिजे ते मला कळत नाही, तरी यथायोग्य तथा गुरु परमेश्वर हा अत्यंत न्यायी आहे. भक्तांनी अंतःकरणाची भाव उत्तम ठेवल्यास तो लवकर संतुष्टी होतो. उपासना करायची म्हणजे तप करायचे, साधना करायची. तुम्ही ज्या मंत्राचा जप करीत असाल त्यात सातत्य हवे, खंड नको. तुम्ही स्वतःहून उपासना निवडली असेल तर ती रोज झालीच पाहिजे. हे अखंडत्व टिकवणे हीच खरी साधना आहे. जीवनात आध्यात्मिक विद्वत्ता गुरुकृपेने किंवा गुरुस्पर्शाने लाभते. देवाने हा मनुष्य जन्म देऊन संपूर्ण शरीर तुमच्यावर सोपवलेले आहे. कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी काहीतरी माध्यम लागते. तसे तुम्हाला शरीर हे माध्यम म्हणून दिलेले आहे. तुम्हाला मन व बुद्धी दिलेली आहे. तुमचे प्रथम कर्तव्य हे आहे की जीवनात आपला उद्धार कसा करावा याचा विचार करून त्याप्रमाणे वागणे व काहीतरी प्राप्त करून घेणे. मनुष्याने कुलदैवताची व कुलदेवतेची नित्य उपासना केल्यावरच त्याला ईश्वरी शक्तीकडे जाण्यासाठी योग्य मार्गदर्शक गुरु लागतात. कुलदेव व आपली इष्टदेवता संतुष्ट करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यांची सेवा करताना, पूजा अर्चा करताना, दर्शन घेताना आपण विनंती करावी की देवा आम्हाला तुमच्याकडून कसलीही अपेक्षा नाही. आम्हाला फक्त तुमची सेवा करायची आहे आणि खरोखरच काही मागू नका. आम्हाला कशाची गरज आहे ते त्यांना बरोबर कळते व न मागता ते सगळं घेऊन टाकतात. आपल्याकडे कुलधर्म ही परंपरा असते. त्या परंपरेचे फळ म्हणजे आपल्याला गुरु प्राप्त होतात. एवढे बोलून श्री गुरुदेवांनी आपल्या वाणीला विराम दिला. चौथा, गुरुदेवांनी नंतर सूर्यकिरणांचे महत्व सांगितले. ते असे
सूर्यकिरणात किती अमाप शक्ती असते याची आपल्याला कल्पनाही नसते. ज्या लाकडाला लोखंडाचा स्पर्श झालेला नाही किंवा खिळा मारलेला नसेल त्या लाकडावर भांडे भरून पाणी ठेवावे व ते सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी अस्तापर्यंत उन्हात ठेवावे, म्हणजे सूर्यतीर्थ तयार होते. ते तीर्थ प्राशन केल्याने अंगावरील कुष्ठ नाहीसे होते. कोणत्याही ऋतूमध्ये सकाळची उन्हे उघड्या अंगावर घ्यावी. सूर्यकिरणे शरीरात जावी इतका वेळ उन्हात बसावे. सूर्यकिरणामुळे शरीराची कांती वाढते. तांब्याच्या भांड्याची सूर्यप्रकाशात ठेवलेले पाणी पिल्याने नेत्रविकार, मेंदूविकार, रक्तविकार कमी होतात. सूर्यकिरण नामाने त्वचारोग, पंडुरोग व अनेक असाध्य रोग बरे होतात. आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी अर्घ्य देण्याची जी पद्धत शोधून काढली ती यासाठीच आहे. धर्माबरोबरच आरोग्याचाही विचार त्यांनी केलेला आहे. सूर्यकिरण अंगावर पडल्याने मनुष्यामध्ये शौर्य निर्माण होते, तेजस्विता येते. सूर्यकिरणांचा इतका महान प्रभाव आहे की वसंत ऋतूमध्ये वृक्षवेली जेवढे जास्त ऊन घेता येईल तेवढे घेतात. सूर्यकिरणांपासून प्रत्येकाला जीवन मिळते, म्हणून वृक्षवेलींना नवीन पालवी फुटते व पुढे वृक्षवेली बहरतात. जेव्हा उन्हे कमी होतात, थंडी असते, त्यावेळी वृक्षवेलींची पाने गळून पडतात. ईश्वर चिंतन हे सूर्योदयापूर्वी करावे. सूर्योदयानंतर नवीन नवीन विचार सुचू लागतात. सूर्यकिरणे व सूर्यप्रकाश मन जागृत करतात. तांब्याच्या पसरट भांड्यात पाणी घेऊन ते सूर्यकिरणात एक 1-2 तास ठेवून नंतर ताबडतोब ते पाणी पिल्यास तब्येत सुधारते. सूर्यकिरणे पाण्यात जास्तीत जास्त जाण्यासाठी पसरट भांडे सामान वापरावे. या पाण्याची चव थोडीशी निराळी असते. सूर्यकिरण व तांबे यांचा संयोग झाला पाहिजे, म्हणजे ही शक्ती पाण्यात उतरते व अनेक रोग या पाण्याच्या सेवनाने बरे होतात. इतकी शक्ती सूर्यकिरणामध्ये असते. समुद्राच्या पाण्यात जमिनीवर साचवून ठेवतात. सूर्यकिरणाने त्याचे बाष्पीभवन झाले की मीठ तयार होते. जमिनीवरील मातीशी संबंध येतो, म्हणून ते मीठ काळ्या रंगाचे असते. यात सदैव नैसर्गिक गुण असतात. अशा रीतीने मानवाच्या जीवनामध्ये सूर्यकिरणांचे महत्व अनन्यसाधारण आहे. एवढे बोलून गुरुदेवांनी आपल्या वाणीला विराम दिला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.